तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या छोट्याच्या यूट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये. तुम्ही पाहू शकता मारतांड खूपच गोड दिसत आहे आणि मारतांडची मम्मी पण खूप गोड दिसत आहे. तर आम्ही चाललेलो आहे गावाला. तर आम्ही गावाला जाणार आहे, पण आम्ही सांगत नाही सध्या कुठं चाललो. तुम्ही आता हे पहिले डोअरमधून बघून घ्या, खिडकीमधून रेल्वेच्या. हे आमचं छोटंसं न्यू तापड्यानगर अकोला शहरमध्ये एकदम जबरदस्त एरिया आहे, पण डेंजर पण खूप जबरदस्त आहे. कारण की अकोलाचे माणसं डेंजर आहे ना. तर तुम्ही पाहू शकता, मी तर मजा करायलो, काही सिरियसली घेऊ नका. आमचं अकोला शहर खूप छान आहे आणि इथं आम्हाला सगळं काय भेटून जाते. तर आम्ही आता चाललो गावाला भुर्र. तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे उतरलेलो आहे बासर रेल्वे स्टेशन सरस्वती माताच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी. बासर हे शहर तेलंगणामध्ये येते. खूप छान सिटी आहे आणि पाहासाठी पण खूप छान आहे. तुम्ही पाहू शकता रात्रीचे 3 वाजलेले आहे आणि आम्ही ऑटोसाठी जाणार आहे, ऑटो पाहण्यासाठी. तर बघू शकता इथं पूर्ण सन्नाटा छालेला आहे. तर आम्ही पाहू शकतो आता या ऑटोमध्ये आम्ही बसलेलो आहे. सध्या आम्ही या ऑटोमधून हे शूटिंग चालू आहे, काढणं आहे. बघू शकता तुम्ही बासर रेल्वे स्थान किती जबरदस्त आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे गेस्ट हाऊसला. सध्या चाललो भक्तनिवासमध्ये. तर पाहू शकता भक्तनिवासमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथं रेटचे चार्जेस पण खूप कमी दरात आहे. 500 ते 1000 रुपयामध्ये तुम्हाला इथं खूप छान रूम भेटून जाईल. पाहू शकता आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि रूमसाठी पाहत आहे. बघू शकता तुम्ही हे परिसर किती जबरदस्त आहे आणि किती मोठ्यामध्ये छान. तर तुम्ही पाहू शकता सगळे लोक इथून दुरून दुरून येतात आणि मारतांड खूप खुश आहे. मारतांड फुल खेळणं चालू आहे. मारतांडचं काय आवरलं जात नाही. तर आम्ही गेलेलो आहे सध्या आतमध्ये गेलो. आता झोपतो, थोडा आराम करतो म्हटलं. ठीक आहे, चला सकाळी बघू. सकाळी आम्ही तयार झालेलो आहे मी आणि मारतांडची मम्मी. तुम्ही पाहू शकता, हे बघा तयारी झालेली आहे आमची मंदिरात जाण्यासाठी. तर आम्ही सगळं रेडी झालेलो आहे. आता आम्ही मंदिरात जातो. तर तुम्हाला समोर दाखवतो अजून कुठे गेलो. पाहू शकता मंदिरचा गेट. अशी एंट्री करू शकता आतमध्ये आपण. अशी एंट्री केल्यानंतर तुम्हाला आता आतमध्ये काय आहे, थोडीशी उत्सुक व्हा पाहण्यासाठी दाखवू शकतो. पण इथं फक्त मोबाईल वगैरे काय अलाउड नाही आहे. त्यामुळं कसं आहे, आम्ही एकदम आतमधलं तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तर जे काही आमच्याकडून पॉसिबल होते आम्ही ते दाखवू शकतो तुम्हाला. इथं बघा तुम्ही, खूप छान सिक्युरिटी वगैरे खूप खतरनाक कडक आहे. इथं मोबाईल अलाउड नाही, काहीच अलाउड नाही. तुम्ही इथं सेल्फी वगैरे काही जास्त घेऊ शकत नाही, फक्त गेटच्या बाहेर घेऊ शकता. मंकी पाहू शकता तुम्ही, जॅपनीज मंकी खूप छान. तर आम्ही इथं फक्त फोटोज काढले नॉर्मली, कारण की आतमध्ये एंट्री नाही आम्हाला याच्यासाठी. पण तिथचं तुम्ही बगीचा वगैरे बघू शकता तुम्ही. एवढं प्रसन्न वातावरण आहे, एकदम छान वाटते. टेम्पल पण खूप छान आहे, मंदिर सरस्वती माताचं. आणि पाहू शकता मंदिरचं मी शूटिंग काढलेलं एकदम जवळून. खूप छान, एकदम जबरदस्त. मारतांड एवढा खुश झाला. मारतांड म्हणे, डॅड मला कुठं आणलं तुम्ही एवढ्या चांगल्या जागेवर. बघू शकता तुम्ही इथं खूप गर्दी आहे आणि आतमध्ये पण गर्दी आहे. पण एक गोष्ट सांगू, इथं मंकी खूप छान आहे. हे मंकी तर माझ्या अंगावर झाला होता. मी तेवढा घाबरलो. मारतांडची मम्मी एवढी हसली, मला काय सांगू तुम्हाला. हे जॅपनीज मंकी आपलीकडे खूप कमी पाहायला भेटतात हे जॅपनीज मंकी, आणि खूप गोड असतात. हे बघा पूजाने याला बिस्किट दिलं खूप छान आणि खातोय असा. खूप मजा आली आम्हाला, आम्ही फुल एन्जॉय केला. पाहू शकता तुम्ही इथं एक छोटा मंकी पण अवेलेबल आहे आणि छोटा मंकी मारतांडला खूप आवडला होता. डॅड म्हणे मला घरी घेऊन चला. हा मंकी बघा कसा खातो, बघा कसा मागतो. अरे एवढी मजा आली ना, तुम्हाला काय सांगू शकत नाही आम्ही. मग आमचं इथं दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे. आता आम्ही आलो बाहेर आम्ही याच्यासाठी आलेलो आहे, कारण की गोदावरी नदीमध्ये आम्हाला जायचं होतं. तर बघू शकता आम्ही ऑटोमध्ये बसलो. पूजा म्हणे चे पेरू घ्या, पेरू तर खूपच छान होते. अरे बापरे, मी तर एका घासात खतम करून टाकले पेरू. मारतांडला म्हटलं खा. मारतांड म्हटलं मी नाही खा. हां बघा कशी हाय करते, कशी पेरू खाते. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ गोदावरी नदीला. तर आम्ही चाललेलो आहे, आमचा ऑटो निघाला आहे. तुम्ही बघू शकता आम्ही गोदावरी नदी इथे पोहोचलेलो आहे. आता पूजाने हे दिवा घेतलेला आहे. इथचा दिवा जो आहे ना, थोडा वेगळा आहे, रेग्युलरपेक्षा वेगळा आहे. इकडं सगळंच वेगळं आहे. तुम्ही पाहू शकता गोदावरी धाममध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथून बाहेरून लोक खूप दुरून येत असतात. मी म्हणतो सगळेजण तुम्ही तुमच्या फॅमिलीला इकडे घेऊन येऊ शकता आणि खूप छान वातावरण आहे इकडं. तुम्ही बघू शकता तेलुगूमध्ये तर एवढे जण बोलत होते, आम्हाला तर काही समजतच नव्हतं. ते तर 2-3 माणसं होते मराठी माणसं, त्यांना थोडीफार हिंदी पण येत होती. हिंदी माणसं त्यांना मराठी पण येत होते. आम्हाला तर काय कळतच नव्हतं. तरी पण आम्ही देवाच्या कृपेने आम्ही बरोबर पोचलो. आमचे स्वामी समर्थ महाराज सदैव आमच्या पाठीशी राहतात. तुम्ही बघू शकता इथं सगळ्यात जास्त लेकरांना इथं पेटी, पेन्सिल, पाटी, नोटबुक, शॉर्पनर हे सगळ्यात जास्त इथं विकल्या जाते. कारण की असे म्हणतात की इकडून काही घेऊन गेलं तो मुलांवर चांगलं संस्कार पडते, सरस्वती माताचा आशीर्वाद राहते. आणि इथं गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही केलं सरस्वती माताची मोठी मूर्ती आहे इथं दर्शन. तुम्ही मूर्ती पाहू शकता किती छान प्रतिमाची साकारली आली आहे, ज्यांनी पण बनवली असेल. बघा एकदम उंचीवर एकदम हायटेड आहे, खूप छान आहे. तर चला मित्रांनो, आपलं तर दर्शन झालं. आता मारुतांना आम्ही आंघोळ करायला पाठवतो. तर बघू शकता इथं सगळे लोक आंघोळ करू शकता आणि इथं प्रत्येक 5-5 मिनिटांवर अनाऊन्समेंट असते. मारतांड तर खूप एन्जॉय करत होता, बापरे विचारूच नका. तर आम्ही इथं पूजा केलेली आहे
आणि समोर आम्ही इथं एक दिवा सोडणार आहे मंदिरात. तुम्ही पाहू शकता सगळे लोक आंघोळ करत आहे. इथं आंघोळ करायला जाऊ देतात पण एकदम आतमध्ये, कारण की जाऊ न देत, कारण की खतरा असते जीवाला. तर आमची इच्छा होती बोटमध्ये घुमायची, पण सध्या बोट बंद होते, त्याच्यामुळे आम्ही वापस रिटर्न चाललो. तर मारताना एक तंबू घेतला, खूप छान बघू शकता तुम्ही तंबू, वाव. तर आता मी बसलेलो आहे, पूजा पण आतमध्ये बसलेली आहे, पण आम्हाला जागा नव्हती तर आम्हाला मागं हाकलून दिलं जास्त सवारी झाल्यानंतर. तर पाहू शकता मित्रो, आम्ही ऑटोमध्ये बसलो, सध्या स्टेशनला आलो. ट्रेनमध्ये पण बसलो, तिचा व्हिडिओ काढला नाही कारण की मोबाईलची चार्जिंग संपली होती. तर बघू शकता आम्ही अकोल्यासाठी बसलेलो आहे. मार्तनवरती बसला, पूजा इथं बसली. पूजा तर म्हणे मला लवकर घरी सोडा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.